चोरबावडी खाली जर पडले. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा पवन बैलम पवन 03 राईट ब्लॉगर आपलं स्वागत आहे. आपण जाणार आज देवगिरी फ्रॉडवर. देवगिरी किल्ले येते थोडेसे हिडन प्लेस आहे, ते तुम्हाला दाखव एक्सप्लोअर करूया. आज आपल्यासोबत जोडलेले आहे माझे भाऊ. चला बघूया पुढं. मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, स्किप न करू, कारण की आपण देवगिरी किल्ले ते थोडंसं हिडन प्लेस आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि हा रोड जातो वैजापूर. संभाजीनगरवरून तुम्ही नगर नाक्यावर जरी आले तर लेफ्ट साईडला रोड आहे, त्या रोडनं सरळ येतो देवगिरी किल्ल्याला. देवगिरी किल्ले हे छत्रपती संभाजीनगरमधून 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. समोर रोड नाशिक सापुतारा येते, आता आपल्याला राईट मार्गाने जायचं आहे इकडं देवगिरी किल्ल्याला. समोर गेले की नाशिक सापुतारा धुळे या नावाची पाटी लागेल आणि आपल्याला उजवीकडे वळून सरळ जायचं आहे. मित्रांनो तुम्ही देवगिरी गावामध्ये आले का, तिथे झेंडे आहे, झेंड्यासमोर जायचं, डावीकडे जायचं. हां तिथून आहे, हां डावी बाजूला आहे. आम्हाला रस्ता माहीत नव्हता, दादा मदत करतो, सांगतो आम्हाला रस्ता, कारण की मी पण आलो नाही पहिले इकडं. माझं पहिले वेळेस माझ्याकडे येणे. हा दरवाजा लागेल, त्या दरवाज्यामधून हात जाता येतो मला. भैया नाव काय तुझं? त्या दादानं आपल्याला मदत केली, आम्हाला पण रस्ता माहीत नव्हता, त्याच्यामुळे थँक्यू दादा. तिकडनं जायचं आहे आपल्याला. हा रस्ता थोडासा खराब आहे, कच्चा रस्ता आहे, कच्चा रस्त्याने सरळ आहे सर. आता आपण पोचलो इथे रासायने देवीच्या मंदिराचे. इथे किल्ल्याच्या मागच्या बाजूलाच आहे, इथे दिवे वगैरे लावण्यासाठी जागा आहे इथे. चला बघूया पुढं. इथनं वरती जायचं आहे आपल्याला. पायऱ्या आहे, वरती आल्यानंतर अजून पायऱ्या आहे थोड्या. खालून जायचं आहे आपला, पण थोडंसं वरतून बघून घेऊ आपण व्ह्यू कसा दिसतोय. खाली मंदिर आहे, तिथं जायचं आपलं खाली मंदिर आहे. एकदम खाली जाण्यासाठी जागा आहे आपला. पायऱ्या दिलेल्या आहे, इथून पूर्ण कोरलेलं आहे. बघा ना कसं कोरलेलं आहे, डोंगरामधून एक डोंगर कोरलेलं आहे आतमधून, भोयर सारखं आहे थोडं. ही आहे रासाई देवी, देवगिरी किल्ल्याची देवता. किल्ल्याचे प्रत्येक गडावर किंवा तुम्ही कुठल्याही वास्तूला भेट देतात त्या त्या ठिकाणाची देवता असते. या देवगिरी किल्ल्याची ही देवता. किल्ल्याची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा रासाई देवीचं मंदिर इथे बांधण्यात आले असे म्हटले जाते. देवगिरी किल्ला तुम्ही पाहिला तर तो किल्ला एका बाजूला आहे आणि रासाई देवीचं मंदिर एका बाजूला आहे. किंवा लोकभावना किंवा एकदंत कथा सांगितले जाते. देवीची तुम्ही मूर्ती पाहिली असता देवीनी अख्खं डोंगर आपल्या डोक्यावर किंवा आपल्या खांद्यावर घेतले असा भास होतो. त्यामुळे ज्या मंदिरात आजपर्यंत ज्या मुस्लिम मातोश्यांनी आक्रमण केले देवगिरीवर, त्यांच्यापैकी कोणीच या रासाई देवीच्या मंदिराला हात लावण्याचा धाडस कोणीही केला नाही. मित्रांनो आपण मंदिराच्या दरवाजापाशी आहे, चला बघूया मंदिर. पूर्ण डोंगर आहे, डोंगराच्या आतमध्ये मंदिर. पूर्ण कोरलेलं आहे, बघू शकता.
मंदिर बघा पूर्ण डोंगरामध्ये कोरलेलं आहे. डोंगर करून मग बांधलेलं आहे मंदिर. रासायनी देवी. इथे बघू शकता तुम्ही, जर पाऊस पडला पावसाळ्यात पाणी वगैरे हे एखादं एक आपण म्हणतो ते देऊळ उजेड येण्यासाठी, त्यामुळं त्या काळी काढलेलं आहे खिडकी. आणि इथनं पाणी वगैरे आलं तिथनं डायरेक्ट खाली इथून पाण्यासाठी मग थोडंसं काहीतरी जागा आहे. तुम्ही जर ह्या जागेवर भेट जर दिली तर तुम्ही बघू शकता याच ठिकाणी दरी आहे. आणि इकडे फिरायला जर आले कधी तर व्यवस्थित या, कारण की ना पाय बी निसरला खाली जर पडले तर वरती येण्यासाठी जागाच नाही. बघू शकता तुम्ही कुठंच जागा नाही, त्याच्यामुळे थोडं काळजीपूर्वक खालीच्या खाली चढून जाशाल व्यवस्थित सांभाळून. मित्रांनो, आपल्याला अजून एक हिडन प्लेसला जायचं आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा, स्क्रिप्ट नका करू आणि व्हिडिओला बघत राहा कंटिन्यू. चला मग जाऊया. ज्या मार्गाने आपण आलो त्याच मार्गाने समोर केसापुरी तांडा लागेल. मित्रांनो, त्या रस्त्याने तुम्ही सरळ जर आले तर हे पाठी लागेल केसापुरी तांड्याच्या पाठी मागं AVM फूड्स ॲग्रो. तिथं समोर एक आपण चाललो त्या हिडन प्लेसला, ते चोरबावडी इथं समोर प्लेस आहे ती. चला बघूया पुढं. मागे आहे त्या कमरे समोर आली की इथनं इथं गाडी लावायची. इथं समोरच येते आपलं हिडन प्लेस. त्याला चोरबावडी पण म्हणतात. बघू शकता तिथं खाली पायऱ्या आहे. किती बघू शकता तुम्ही मित्रांनो, चोरबावडी. पाऊस चालू झाला त्याच्यामुळे मला होऊन गेलो. तर आजचे हिडन प्लेस कसे वाटले मित्रांनो तुम्हाला मला कमेंट करून सांगा. हां, आणि याच्यापेक्षा अजून भारी भारी व्हिडिओ येणार आपले, त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा. चला, धन्यवाद.